नमस्कार. आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये आज आपण आहोत नाशिक जिल्ह्यामध्ये आणि आपल्यासोबत आहेत सिव्हिल इंजिनियर राहुल गटकळ. राहुलजी नमस्कार. नमस्कार सर. राहुलजींना जवळजवळ 7 ते 8 वर्षांचा अनुभव आहे सिव्हिल इंजिनियर या क्षेत्रामध्ये. तर त्यांचे विचार, त्यांचे अनुभव आपण आता जाणून घेऊयात. राहुलजी, तुम्ही या क्षेत्रामध्ये उतरलात, सिव्हिल इंजिनियर या क्षेत्रामध्ये. तर त्यापूर्वी तुमचं शिक्षण काय झालं? तुम्ही कुठल्या शाळेमध्ये होता, कोणत्या कॉलेजमध्ये होता आणि सिव्हिल इंजिनियर व्हायचं असं स्वप्न तुम्ही कधी बघितलं आणि ते कसं पूर्ण केलं? सर, माझं शिक्षण 10वीपर्यंत प्राथमिक शाळेमध्ये झालं. त्यानंतर मी कादवा कारखाना म्हणून आमच्याकडे एक कॉलेज आहे, तिथं 12वीपर्यंत शिक्षण घेतलं. नंतर मी संदीप फाउंडेशनला डिप्लोमाला ॲडमिशन घेतलं आणि तिथंच माझं सिव्हिलचं डिप्लोमा कंप्लीट केला. एखादा प्रोजेक्ट मिळवायच्या वेळेस ज्या अडचणी येतात त्या तुम्हाला आता माहिती असतील, तर आयुष्यातला असा कुठला पहिला प्रोजेक्ट होता की जो तुम्हाला मिळवायला खूप अडचण आली किंवा तुम्ही त्या हिरिरीने मिळवलात? सर, मी सुरुवात जी केली ती गव्हर्नमेंटच्या कामांपासून केली. तर म्हणजे घरचं थोडंसे नातेसंबंधातले लोक ते कामं करत असल्यामुळे मला त्या गोष्टीकडे थोडंसं ओढवलं गेलो. परंतु मी पहिलं कामसुद्धा मिळवण्यासाठी आम्हाला एक गव्हर्नमेंटची तेव्हा योजना आली होती, स्वच्छ भारत म्हणून. तर त्याच्यात फार काही नाही, 12,000 रुपयाचं शौचालय बांधायला काम आम्हाला पहिल्यांदा मिळालं. तर ते साधारणतः आम्हाला 20-25 टॉयलेटचं काम दिलं. तिथूनच आम्ही स्वतः वैयक्तिक सुरुवात केली. तिथूनच नंतर मग आज मोठं याच्यावरती पाहिलं. छान. म्हणजे आपल्या देशाचं जे अभियान आहे, स्वच्छ भारत अभियान, याच्यामध्ये तुमचा पण तेवढाच मोलाचा वाटा आहे. क्या बात आहे. तर आता यामध्ये पुढचा एक विचार असा की आता आपलं जे क्षेत्र आहे सिव्हिल इंजिनियर, तर ते लेबर ओरिएंटेड क्षेत्र आहे आणि ते लेबर म्हणजे अनस्किल्ड लेबर, ज्याला आपण अकुशल कामगार किंवा अप्रशिक्षित कामगार असं म्हणतो. तर त्यांच्याशी डील करताना, त्यांच्याबरोबर काम करताना तुम्ही काय काय आखणी करता किंवा काय त्यांची खबरदारी घेता, जबाबदारी घेता आणि काही अपघात होऊ नये याच्यासाठी तुम्ही काय काळजी घेता ते आम्हाला सांगा. तर सिव्हिल क्षेत्रामध्ये ज्यांना अनुभव पण नाही आहे, परंतु ते प्रॅक्टिकली फक्त काम करताय म्हणून, मिस्त्री लोक म्हणून जे आले, त्यांनी पूर्ण या गोष्टीमध्ये इतके जण वाढून गेले की त्या गोष्टीमुळे लोकांना त्या गोष्टीचा अनुभव नसल्यामुळे त्या लोकांकडं कामं देऊन वगैरे आपल्या स्वतःच्या ज्या कामाची क्वालिटी आहे ती ढासळून टाकतात. ती गोष्ट त्यांनी नाही केली पाहिजे वगैरे. आणि त्यांची सेफ्टीसाठी आपण त्यांना प्रिकॉशन म्हणून हेल्मेट्स वगैरे, शूज वगैरे वापरायला सांगतो. म्हणजे तुम्ही त्यांच्या सेफ्टीची पूर्णपणे काळजी घेतात. खूप छान. आता हे झालं कामगारांबद्दल. आता आपण मटेरियलबद्दल बोलूयात. आणि त्यासाठी कायम म्हणजे बजेट वर्सेस क्वालिटी हा एक वाद आपण म्हणू किंवा समीकरण म्हणू, ते जुळवणं फार कठीण असतं. तर ते समीकरण तुम्ही कसं सोडवता? सर, मी प्रथमतः लोकांची काय मागणी, डिमांड काय आहे हेच आधी त्यांच्याकडनं जाणून घेतो. त्यानंतरच आपलं काय, आपण काय देऊ शकतो त्यांना, हे याच्यावरती काम करतो. बरं. आत्तापर्यंत तुम्ही जेवढे प्रोजेक्ट केलेत त्याच्यापैकी एखादा लक्षात राहिलेला, आठवणीतला किंवा तुमच्या अगदी मनाच्या जवळचा प्रोजेक्ट कोणता? सर, मी आमच्या इथं गावामध्येच एक भक्त निवास आहे, त्याचं काम केलं. त्यामध्ये म्हणजे मला त्यात काही प्रॉफिट काय असं फारसं राहिलं नाही, पण एक मन लावून मी आणि एकदम मनमोकळेपणाने ते प्रोजेक्ट केला. त्यात मला खूप आनंद वाटला. अरे वा. तुम्ही म्हणजे स्वच्छ भारत अभियान याच्यामध्ये सुद्धा होतात, भक्त निवास बांधताना सुद्धा तुम्ही आनंदाने ते केलं. खूप छान. तर राहुलजी, तुम्ही या सगळ्या प्रोजेक्टमध्ये आत्तापर्यंत आयकॉन स्टीलचा वापर कुठे केला आहे? हो सर, मी 2 ठिकाणी केला. एक आमच्या रोहाऊसची साईट चालू होती, तिथं वापरलं आणि त्यानंतर भक्त निवासला, दोन्ही ठिकाणी वापरलं. बरं. आयकॉन स्टील वापरताना तुमचा अनुभव म्हणजे कॉस्ट, त्याची क्वालिटी, मार्केटमध्ये ते अवेलेबल आहे नाही आहे याबद्दल तुमचा काय अनुभव आहे? सर, आयकॉन स्टील आम्हाला इझी अवेलेबल होऊन गेलं तिथं, जवळच त्यांचं हे असल्यामुळं. आणि नंतर रेट पण बाकीच्या स्टीलपेक्षा थोडंसं चांगलं वाटलं. म्हणजे त्यांची सर्व्हिस कशी होती त्याबद्दल? नाही, सर्व्हिस पण चांगली भेटली सर. जेव्हा आपण फोन केला तेव्हा लगेच दुसऱ्या दिवशी ती ऑर्डर टाकल्यानंतर मिळून जायचं, असं काही हे नव्हतं. राहुलजी, आता आपण नाशिक जिल्ह्यामध्ये आहोत आणि नाशिक जिल्ह्याच्या विकासाबद्दल आता तुम्हाला एक विचारायचं आहे की एक तरुण सिव्हिल इंजिनियर म्हणून तुम्ही नाशिकच्या प्रगतीकडे कसं बघता आणि तुमचं असं काय विजन आहे की एखादा छान प्रोजेक्ट तुम्हाला मिळावा ज्याच्यामध्ये नाशिकचा विकास होईल? सर, नाशिकचा विकास तर चालूच आहे, पण मग ग्रामीण भागामध्ये जरा रस्त्यांचं वगैरे थोडंसं हे असल्यामुळं तर ग्रामीण भागातले लोक पण आता शहराकडे वळत आहे. तर जेणेकरून रस्ते वगैरे व्यवस्थित सुधारणा वगैरे झाले पाहिजे अशी माझी इच्छा आहे.
बरं, बरं. कारण रस्तेच 2 गावांना, 2 शहरांना, जोडून जिल्ह्यांना आणि एकंदर सगळ्याच प्रदेशाला जोडत असतात. तर जोडण्याचं एक चांगलं काम व्हावं असा तुमचा एक प्रामाणिक विचार आहे, जो राहुल गटकळ यांनी आत्ता मांडला. राहुल गटकळ जी जातात, एक शेवटचा फक्त प्रश्न विचारायचा आहे, की तुम्ही तरुण आहात, तडफदार आहात. तर अशाच नवोदित सिव्हिल इंजिनिअरसाठी तुमचा एक मित्र म्हणून काय संदेश असेल? सर आता काय झालं, नवीन नवीन मुलं म्हणजे जे पासआउट झाले ते लगेच काहीतरी मिळते म्हणून या धंद्यामध्ये उतरत आहे. हं, हं. तर मी तर त्यांना एकच सांगेल का कुठंतरी तुम्ही प्रॅक्टिकल नॉलेज घ्या. थोडंसं एक टेक्निकल पर्सनकडे प्रॅक्टिकल नॉलेज घेतल्यानंतरच या व्यवसायामध्ये उतरा. म्हणजे जेणेकरून तुम्हाला जे काही अडचणी आहे त्या कमी जाणवतील बॉस. बरोबर. तर आता आपण जाणून घेतले तर राहुल गटकळ यांचे विचार. म्हणजे कुठल्याही गोष्टीचं ध्येय असेल, त्याचा ध्यास असेल, पण त्यासाठी अभ्यास फार महत्त्वाचा आहे. हा त्यांचा एक प्रामाणिक विचार त्यांनी आत्तापर्यंत मांडला आपल्यासमोर. बिल्ड आयकॉन या उपक्रमात आपण बोलत होतो राहुल गटकळ यांच्याशी. धन्यवाद.